दोघे यानंतर शांती चित्ता यांनी ध्यान व सराव अशी सुंदर असं वर्ग त्यानंतर आमच्या ट्रस्टचे चेअरमन अंकल सर कोणाचा प्रवचन दिले आणि सुंदर असा वर्ग घेतला आणि चलन त्यांनी घेतलेला आहे. तर त्यांचे स्वागत प्रमिळाताई फुले तसेच आदरणीय धर्मचारी वेद मी सुद्धा ध्यान सराव घेतला. ते आता काही कारणास्तव ते हजर नाही. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर सिद्धार्थ मिश्राम यांचे स्वागत आदरणीय धर्मचारी मनाली शाह देऊन करतील. तसेच त्यांच्यासोबत आदरणीय धर्मचारी जरी शिटी हे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत. ते फोटो दाखवला ना तुम्ही. इकडे चेहरा आला पाहिजे तुमचा. तर त्याचं नाव घेऊन मला अतिशय आनंद होत आहे की आपण आजपर्यंत या ठिकाणी जे काही जेवण घेतलेलं आहे जवळपास 3 तारखेपासून तर आज 7 तारखेपर्यंत उद्यापर्यंत आपलं असेल. आणि सत्कार करताना मला खरोखरच असं वाटते की मी त्याची म्हणजे जावई आणि त्या ठिकाणी मी जेव्हा जात होतो माझं लग्न तेव्हा त्याची परिस्थिती फार गरिबीची होती आणि तिथे लहान मुलं होते. तर त्या परिस्थितीमध्ये बाळ त्यांचं आज त्यांनी जे त्यांच्या स्वतःच्या कमाईतून कुठल्याही प्रकारचं म्हणजे दुसरी आवक नसताना स्वतःच्या कमाईतून त्यांनी आपल्याला 5 दिवसाचं पूर्णपणे जेवण दिलं. त्याच्याबद्दल आपण खूप धन्यवाद करा. त्याचं बायपास सर्जरी आहे. त्यांना मला बापू म्हणे मी म्हणजे या आजारामध्ये जर गेलो होतो तर काय झालं होतं. त्याला एक जाणीव आहे, मृत्यूची जाणीव आहे आणि जगल्यानंतर आपण कोणतं कर्म करावं. तर बाबासाहेबांनी दिलेला धम्म त्या धर्माचा म्हणजे प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे म्हणून त्यांनी फार मोठ्या प्रमाणात दान दिलं. तर खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो, त्याचं अभिनंदन करतो. आणि त्याचं आज
मी आणि ललित शेट्टी आणि दोघे जण अरे वा. आणि शॉल. नहीं वो मुड़ी गया. मेसरा त्याच्या जोडीला मला दोन्ही भावाकडे पाहून खूप मोठी आठवण येते. खऱ्या अर्थानं खूपच वाईट परिस्थिती निघाल्यावर खरोखरच त्यांनी खूप मोठा धमाकारासाठी बाबासाहेबांच्या धमाकांसाठी खूप मोठं काम चांगलं काम केलं. त्याबद्दल त्याचं सुद्धा मी या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. तर त्या ठिकाणी ते धम्म आणि जाओ उठो. विश्राम से सिद्धार्थ मिश्राम यांनी येथे येऊन 2 शब्द आपल्या मनात व्यक्त करावं अशी विनंती. जमवतो मी कसं ते थोडं जमत नाही. हिम्मत लागते त्याचा माझ्याजवळ अभाव आहे. ठीक आहे. आराम नो प्रेम. तर बापू सांगत होते की आम्ही खूप दुःखातून आलो. खरी गोष्ट आहे. पण माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की आज या शिबिराला सर्व लोकांना मी जेवण दिलं. असं जेवण हर शिबिराला कोणी देऊ शकतं. माझी अपेक्षा अशी आहे की यानंतर इथे शिबिराची फक्त 200 रुपयेच फी असावं असं वाटतं. आणि आपल्या शिबिरातून असे दानदाते तयार व्हावं की पुढल्या शिबिराचा लोट त्यांनी घ्यावा. सुपर सुपर. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शिबिरमध्येच शिबिरार्थीपैकी खोबराखाली मॅडम आहे. मी असं त्यांच्याकडे बोललो की ते असं असं व्हायला पाहिजे. पुढं लोक नावं ठेवतात. 700 रुपये 800 रुपये शिबिराला घेतात. 5 दिवस घेतात तर 700-800 रुपये घेतात. लोक प्रोत्साहित होत नाही शिबिराला यासाठी. म्हणून मी अशी आशा करतो की या शिबिरामध्येच आपल्या शिबिरार्थीपैकी लय लोक परिपूर्ण आहे. वर्षभराचे 1000 रुपये कोणीही देऊ शकते. आपण जेवढे शिबिरार्थी आपण सर्वांना जर 1000 रुपये जर दिले तर ते शिबिर त्या पुढल्या शिबिराचा खर्च निघते. त्या शिबिराला दिलं तर त्याच्या पुढल्या शिबिराचा असा पायगंडा करू शकतो. तुम्हाला काय वाटते? सहमत आहे. कोण कोण आहे प्रेरित उत्साहित की पुढल्या शिबिराचं दान देण्याकरिता? दोघांकडून दिलं चालते. ट्रेगाकडून काही खर्च येत नाही हो. मला असं समाधान राहते. 1 2 3 4 5 6 7 कोणीच नाही इकडले त्या तिकडे आहे. 1 2 3
हां ठीक आहे. आता याच्यासाठी एक माझी अशी इच्छा आहे का हे आता जे काही एवढं ते लक्षात राहत नाही. मी माझा नंबर देतो, तुमच्यावर पेन असेल तर लिहून घ्या. नाही ते त्याच्याकडे द्यायचंच नाही. मला वगैरे फोन तुम्हाला असं वाटते का किती दिवस काम करते म्हणून ते वाटते का असं तरी तुम्हाला जबाबदारी घ्यावं लागेल आज ना उद्या. माझा नंबर द्या. मी प्रामाणिकपणाने सांगतो की सर्वचा सर्व व्यवहार पारदर्शी होईल. क्या बात. टोटल व्यवहार पारदर्शी होईल आणि दिलेल्या जो व्यक्ती दान देत आहे पुढील शिबिरासाठी तो त्याच्याकडे त्याचा डिटेल पावती सुद्धा सर्वच सर्व येईल. यामध्ये कोणीही करता आपण भगवान बुद्धाची पाहिजे स्वयंप्रेरणेने आपण देण्यासाठी तयार झालेला आहोत इथे. तर कुठलाच यामध्ये हेरफेर होणार नाही, काहीच होणार नाही. आपण संसदीय विद्येनं 5 दिवसाची वेळ काढून या शिबिरामध्ये आलो. आपण शरणगमन केलं. काय म्हणते ते आपण समर्पित वृत्तीने आलो. हे समर्पित भावना सर्वांमध्ये जर जागृत झाली तर यानंतर जे शिबिर कधीच 700-800 रुपये प्रवेश फीचे होणार नाही. ते दिवाळीचं शिबिर असो की होळीचं शिबिर असो. आपण माझ्यासारख्या एका कारण इथं आता प्रत्येक शिबिर आले येणं म्हणजे आहे हे एक जागृती तयार झाली. हे जीव घालायची कोणाला हे करायची एक वेगळं समाधान असते हो. हे एवढं मोठं समाधान असते माणसाने. जीवनामध्ये पैसे खूप कमावतो. मला असं वाटतं कोणा एका प्राध्यापकाला 1.5 लाख रुपये मिळाला. 70-80 हजार 90 काय करतात रुपये एवढे पैसे. याची दानवृत्ती करून जागी होत नाही. याची दान भावना काय जागी होती बुद्धाची पाहिजे नाही काय. मोठ्या नदीचे घेऊन करतात आणि मोठ्या याच्यामध्ये सभा भाषण देतात सर्व करतात. त्याच्यामध्ये नाही का असं आपण केलं पाहिजे. काय करता येतो 30-40-50 हजार रुपये एका शिबिराचा खर्च येते. माझ्यासारखा सामान्य माणूस हे करू शकतो. मागच्या शिबिरला काय झालं मी आलो होतो. बापू मला म्हणत होते तू तर मोठे काम करतोय तर काय म्हणते ना म्हणजे काही. आम्ही दोघंही भाऊ होतो त्या शिबिरला. काय बापू ठरलं पुढच्या वर्षीचं म्हणून 5 दिवसाचं जेवण आपल्याकडे. मी निवेदनात टाकलो 1 वर्षापासून. त्याच महिन्यात ज्या वर्षी बोललो मी मागच्याच मार्चमध्ये मी ते अमाऊंट अलग वेगळं करून ठेवलं. मला 70,000 आपण एक व्यक्ती 1,000 रुपये एका वर्षाला कसंही दान देऊ शकतो. त्या एका व्यक्तीने आपण जेवढे शिबिरात घ्यावं. या शिबिरार्थीनं सध्याच जर संकल्प केला की मी 1,000 रुपये पुढील शिबिरासाठी दान देतो तर वर्षभराचे दोन्ही शिबिराचं जेवढा काढून तुमच्या होळी जनरल शिबिराची गोष्ट करतो घ्या. होळीचं आणि दिवाळीचं जनरल शिबिर या शिबिराचा खर्च आपणच करू शकतो. याच्यावर ब्रह्मचारी वियोग चित्त आणि ब्रह्मचारी बनावी हे 52 का 53 गावं इथले किती 25-30 हजार रुपये द्यायला पेट्रोलचा खर्च आला. त्याचा अपेक्षा होती त्याची का एका गावातून 2-2 ते किती लोक किती उपस्थिती पाहिजे होती आपली इथं. मी जास्त भेटून किती उपस्थिती पाहिजे होती. कोणीही आलो लोकांनी आलो. तुम्ही स्वयंप्रेरणेने आले म्हणजे तुम्ही स्वयंसिद्ध आहात. तुमच्यामध्ये जागृती आहे. तुम्ही खरे तुमच्या एवढं करा. माझा नंबर तुम्ही लिहून घ्या. आणि याबद्दल सांगतो बापू सांगत होते गरिबी खूप गरीब पाहिजे खूप. सांगू एक किस्सा सांगा. आम्ही लहान होतो. दोघे भाऊ शाळेतून येत होतो. दौडीजवळ जात होतो. भाषण आम्ही शेजारच्या बाळाले झोकाजवळ ते बाई स्वयंपाक करे. तिचा स्वयंपाक झाल्यावर ती आम्हाला अर्धी भाकर देत होती. ते आम्ही दोघं भाऊ भाकर खात. आणि आमच्या गावामध्ये एक पाटील आहे. त्या तिथं जर नाही जमलं तर अजून एक पर्याय होता. त्या पाटलाच्या घरी वाळीतून पाणी आणलेलं आहे मोटरनं. मग इकडे जमलं नाही बा आपल्या भाकरीचं पोळीचं. तिच्या मोठ्यावर जाऊन बसलो. तिचा 5 वाजताचा वेळ होता का मोटर दाबाली जायला बाहेर आली का मी मोटर जायला मोटर दाबाल. मी मोटर चालू करायला अजून त्या मोठ्यावर बसायचं. मग त्या ती पोळी घरातून आणून दे. त्या तो होता निघून गेली. मार्गावर लागलो. आजपर्यंत
दोघ्या भावाच्या मुलींचं लग्न झाले, माझी MPSC झाली, इन्कम टॅक्स ST आहे मला तिला, दुसरी MPSC झाली, त्याची पोरगी PhD झाली. मस्त फळं भेटली. हे कशाचं आहे? मार्गाचे भगवान बुद्धामुळे बाबासाहेबांचे अनुसंधान आम्ही परत आलो. तरी मी माझा नंबर देतो, भाऊ कोण राहिलो. 93 70 49 93 70 49 93 70 49 46 20. मला फोन आले पाहिजे सर्वेचे. मी त्या खोबरागली बाईचा नंबर मी स्वतः लिहून घेतो. त्याचीच एक शब्द सांगितला म्हणून माझ्या मनामध्ये मी बोलून जातो. ते म्हटलं बोलायला भेटल का? वाटते तर करता हिंमत बोलायची. धन्यवाद.